वॉटर लिली कशी लावली म्हणून मला बऱ्याच कमेंट येत होत्या. त्याचसोबत तुझ्या बागेतील गुलाबाच्या झाडांना नेहमी फुलं असतात आणि तू कोणतं खत वापरते, अशा बागेसंदर्भात ना भरपूर कमेंट असतात. मला जितक्या शक्य आहेत ना तेवढ्या सगळ्या कमेंटची आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर देणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नेहमी झाडं आणण्यासाठी विकत घेण्यासाठी मदत करणारी व्यक्ती आज मला झाडाची स्वच्छता करण्यात मदत करत होती. त्यामुळं आज माझा आनंद तर काय गगनात मावत नव्हता. या ठिकाणी ना गवारीच्या शेंगांच्या बिया लावल्या होत्या आणि आता त्याचा पूर्ण बहर संपलाय. तर म्हटलं चला पाऊसही सुरू झालाय, थोडीशी गर्दी कमी करूया आणि मातीही उकरून घेऊया. म्हणजे छान अशी माती उकरली की छान ऑक्सिजन मिळतो आणि जी काही झाडं आहेत ना ती चांगली येतील म्हणून. आत्ता जे झाड तुम्ही माझ्यासमोर हातात बघताय ना ते आहे तुरीचं झाड. गेल्या वर्षी तुरीचं झाड आपल्या परसबागेमध्ये 2 होती. त्यातल्याच तुरीच्या झाडाच्या काही बिया वाळून पडल्या होत्या आणि त्याच्यापासून ही रोपं उगवलेली आहेत. खूप छान लागतात तुरीच्या बिया उकडून खाण्यासाठी. मग त्यांना सुद्धा आता वारं सुटतंय आणि बऱ्याच वेळेस मग ती कोलमडली जातात झाडं, म्हणून इथं बांधून घेतलं. त्याचसोबत ना ही काही आपल्या परसबागेमध्ये मिरचीची झाडं आहेत. ही झाडं ज्यावेळेस तिखट बनवण्यासाठी मिरच्या आणल्या होत्या ना त्याच्या बिया टाकल्या होत्या त्यापासून उगवले आहेत. आणि बघा हे समोर सुकलेलं झाड दिसतंय ना तुम्हाला, तर इंस्टाग्रामवरती एका दादांनी मला हे प्रमोशनसाठी 5 झाडं पाठवली होती. ती झाडं सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या बागेमध्ये मी लावून घेतलेली आहेत आणि खूप छान ही फळांची झाडं आहेत. ज्यावेळेस ही वाढतील ना तेव्हा मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. कर्नाटकावरून ही झाडं त्या दादांनी मला पाठवली होती. या प्रमोशनसाठी मी कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले नव्हते. त्यांनी मला झाडं पाठवली आणि मी त्यांचं प्रमोशन करून दिलं आहे इंस्टाग्रामवरती. तर इथं बघा ज्या वेळेस म्हणजे मला वेळ असतो ना तेव्हा महिन्यातून 2दा तरी कमीत कमी मी जी आपली परसबाग आहे ना तिथली सगळं गवत काढत असते. माती खुरप्याच्या मदतीनं मोकळी करत असते, म्हणजे खुरपून घेत असते. म्हणजे खालची माती वरती आली, वरची माती खाली गेली ना तर छान सूर्यप्रकाश मिळतो आणि काही बुरशी वगैरे मातीमध्ये असेल ना तर कीटक वगैरे तेही मरून जातात आणि सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं मिळाल्यामुळं ना बागेतली झाडं आहेत ना ती खूप छान येतात. एवढा उन्हाळा गेला, तुम्ही जर माझे डेली व्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की माझी झाडं कधीसुद्धा तुम्हाला पिवळी दिसली नसणार. अगदी सतत हिरवीगार आणि टवटवीत अशी झाडं होती. त्याचं कारणही तसंच होतं. महिन्यातून 2 वेळा किंवा महिन्यातून कमीत कमी एकदा तरी प्रत्येक झाडाच्या बुडाच्या बाजूला 1 फुटापर्यंत अर्धा फुटापर्यंत खुरप्याच्या मदतीनं मी माती उकरून घेते आणि तिथं ना शेणखत घालत असते. आता दुसरंही फुलं येण्यासाठी खत घालते, ते सुद्धा नंतर सांगणारच आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथं ना जे काही गलांड्याचं एक रोप होतं बघा, त्याला पिवळी फुलं येत होती. हे समोर माझ्या हातामध्ये बघताय ना ते जवळजवळ 3-4 महिने झालं हे रोप आहे आणि रोजच्या पूजेसाठी ह्या फुलांचा खूप उपयोग आपल्याला येत होता. पण आता ह्याचा पूर्ण बहर संपलेला आहे. ह्याची वाळलेली फुलं आपल्या बागेत तिथंच गळून पडतात आणि परत एकदा पावसामध्ये त्याची फुलं आहेत ना ती रुजतात आणि त्याच्यापासून रोपं येतात. एकाच फुलाच्या ह्याच्यातून ना भरपूर रोपं उगवतात. तीच फुलं सुट्टी करून मी बागेत इतरत्र लावत असते, जेणेकरून मला नेहमी प्रत्येक सीझनमध्ये घरच्या घरी देवपूजेसाठी फुलं असतात. आता ते सुद्धा झाड काढून घेतलं. हे झाड काढल्यानंतर मात्र 2 गुलाबाची रोपं बसतील इतकी जागा इथं मोकळी झाली होती. ती सगळी माती ना मी एकदम व्यवस्थित अशी खुरप्याच्या मदतीनं उकरून घेतली, जेणेकरून सगळी माती जी भिजलेली होती, आता सततचा पाऊस चालू आहे, चांगली कोरडी होईल आणि जी काही आता मी गुलाबाची रोपं लावणार आहे ना ती सुद्धा चांगली येतील. आता लाजाळूची सुद्धा आपल्या बागेमध्ये भरपूर रोपं उगवलेली आहेत. मग त्यातलंच एक रोप हे मी उपटून काढलं, कारण खूप गर्दी झाली होती. पावसाळ्याचे दिवस म्हणलं की गोम, बेडूक, साप अशा गोष्टींची भीती असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून मी बाग आपली स्वच्छ सारखी करत असते. आता ते लाजाळूचं झाड आपल्या गेटच्या बाहेर इथं एक आहोंनी खड्डा खांदला आणि तिथं लावून घेतलेला आहे. वास्तुशास्त्राप्रमाणे लाजाळूचं झाड आपल्या दारामध्ये अंगणामध्ये असलेलं चांगलं असतं. तशी तर सगळीच झाडं पॉझिटिव्ह आणि चांगलीच असतात, पण काही झाडांना जसं तुळशीला विशेष महत्त्व असतं तसं वास्तुशास्त्राप्रमाणे काही झाडांना विशेष महत्त्व असतं. तर बघा तुम्ही म्हटलं होतं ना नर्सरीतून कोणती झाडं आणलीत ती दाखव, तर गुलाब हे झाड आहे ना मला खूप आवडतं. त्यामुळं 2 प्रकारचे असे छोटे बटन गुलाब आणले होते आणि मी आत्ता लावते ना तो असा जांभळ्या रंगाचा
रंगाचा थोड्या मोठ्या साईजचा गुलाब आहे. तर ते पण एक गुलाब आणलं होतं, म्हणजे एकूण 3 गुलाब आणले आहेत आणि एक गुलाबी रंगाची जास्वंद आणलेली आहे. कारण माझी पहिली गुलाबी रंगाची जास्वंद जी आहे ना, ती खालून मुंग्यांनी खाल्ली आणि बुरशी लागली का काय झाली म्हणून खूप मोठं हे गुलाबी रंगाच्या जास्वंदीचं झाड जळून गेलं होतं. तर बघा, माझ्या नेहमी फुलांच्या झाडाला फुलं असतात त्याचं दुसरं कारण शेणखतासोबत हे आहे DAP. हे खत तुम्हाला मी टॅग करून देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही नक्की मागवा. आणि एका झाडासाठी अगदी साबुदाण्यासारखं हे खत असतं DAP नावाचं. एक 7-8 दाणे आहेत ना, एका झाडाला पुरेसे होतात, त्याच्यापेक्षा जास्त घालायचे नाहीत. महिन्यातून एकदा किंवा 2दा एवढंच हे खत घालायचं. कुंडीतली झाडं असो किंवा मग जमिनीतली झाडं असो, ह्याच्यामुळं सुद्धा ना झाडांची वाढ छान होते, फुलं भरपूर प्रमाणात येतात आणि पानं हिरवी गार होतात. त्याचबरोबर झाडं फुटण्यासाठी सुद्धा मदत होते. तुम्ही नक्की DAP मागवून बघा. शेणखत किंवा गांडूळ खत तुमच्याकडे जे खत मिळतंय ना, ते झाडांसाठी वापरा. आतमध्ये मस्त चिंगीच्या पिलाचा लाडूचा आराम चालला होता. चिंगी बाहेर फिरत होते आणि बघा, एक गुलाब शिल्लक राहिला होता. आता आपल्या परसबागेत तर इतकी काही जागा शिल्लक राहिलेली नाही. या कुंडीतला एक गुलाब ना जळून गेला होता. त्याच कुंडीमध्ये हे एक उरलेलं गुलाबाचं रोप मी लावून घेतलं आणि हे बटन गुलाबाचं रोप आहे. किती सुंदर आहे तुम्ही बघता. आणि हे प्रमोशनसाठी आलेलं आंब्याचं झाड आहे ना, ते सुद्धा मी इथं एका कुंडीत लावून घेतलं. आता वॉटर लिली लावायची कशी ते दाखवते. त्या अगोदर बघा, या कुंडीमध्ये ना एकदम कुंडी नाही सॉरी, या टबमध्ये ना सगळ्यात खाली ना वाळू किंवा बांधकामासाठी जी बारीक क्रश किंवा डस्ट येते ना, ती मी सगळ्यात खालच्या थराला लावलेली असते. कारण वॉटर लिली किंवा कमळ लावण्यासाठी एक विशेष प्रकारचा थर बनवावा लागतो. तर अगोदर तर ते रोप मी बाहेर काढून घेतलं, कारण याचं रिपोर्टिंग करायचं होतं म्हणून मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मी काळ्या मातीचा एक थर दिला, त्याच्यावरती शेणखत आणि माती मिश्र असा एक थर दिला आणि त्याच्यावरती परत एकदा काळी माती इथं मी टाकून घेतलेली आहे. आणि हे वॉटर लिलीचं जे रोप बाजूला काढलं होतं ना, ते रोप आता इथं ठेवून घेतलं. आता सगळीकडेच्या माती पसरवून घेणार आहे आणि हे रोप दाबून घेणार आहे. कारण आता आपण ही माती नाही ना दाबली तर पाणी सोडल्यानंतर सगळी माती अशी उठून वरती येईल, म्हणून अशा पद्धतीनं हे वॉटर लिलीचं रिपोर्टिंग केल्यानंतर सगळी माती दाबून घेतली. ह्याला सुद्धा अगदी चिमूटभर DAP लावून दाबून घेतलेला आहे. आता तो टब आपल्या घराच्या दुसऱ्या बाजूला जिथं होता तिथं नेऊन ठेवलाय आणि एका कोपऱ्याने या वॉटर लिलीच्या टबमध्ये मी पाऊण टब पाणी सोडून घेणार आहे. आता जेव्हा फुलं येतील तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्या मते तुमच्या जेवढ्या काही कमेंट आहेत, बऱ्यापैकी कमेंटला मी उत्तर दिले, बागेची काळजी कशी घेते हे सांगितलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे, ते सुद्धा द्या, जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील. बाग आवरून आल्यानंतर परत बघते तर काय, चिंगीची लेकरं इथं खूप छान झोपली होती. तर नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी.